मतांवरील दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरील मोर्चा संसद परिसरात अडवताच खासदारांचा ठिय्या. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे? संजय राऊत यांचा पत्राद्वारे अमित शहांना सवाल. त्यांच्या प्रकृतीबाबतही विचारले सवाल. राज्यातील वाचाळवीर मंत्र्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन. वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्याची मागणी. माधुरी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल. गुरुवारी होणार पुढची सुनावणी. राज्य सरकार तसंच वंतारा सुद्धा पक्षकारांचेही माधुरीला परत आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न. कबूतरखान्यासाठी वेळ पडल्यास हातात शस्त्र घेऊ, जैन मुनींचा इशारा. बुधवारपासून उपोषणाला सुद्धा बसणार. दादर कबूतरखान्यावर रात्रीतून पुन्हा ताडपत्री. चारही बाजूने पोलीस तैनात. पुण्यामध्ये काँग्रेसची राज्यव्यापी 2 दिवसीय कार्यशाळा. महाराष्ट्रातून 300 पेक्षा अधिक काँग्रेसचे माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित. आगामी निवडणुकीबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन. काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस नेत्यांनाच काढला मोर्चा. सुनील केदार यांच्या अटकेच्या मागणीसाठी मुजीब पठाण आक्रमक. बुटीबोरी इथे जनआक्रोश मोर्चा. मुख्यमंत्री फडणवीस लातूर दौऱ्यावर. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेही उपस्थित. शिवसेनेच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेच गायब. आमदार संजय गायकवाड यांचा भगव्या शालीतला एक मोठा फोटो. नाराजीच्या चर्चांना उधाण. नागपुरात अपघातामध्ये मरण पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल. मदत न मिळाल्यानं हतबल पतीवर मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ. माणुसकीला लाज आणणारी घटना. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये लहाण्यावाडीची विकासापासून कोसो दूर. गिरिजा नदीवर पूल नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास. आतापर्यंत अनेकांचे नदीत बळी गेल्याची माहिती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा घातल्याचा दावा. राहुल सातपुतेची पंढरपूर मंदिर समितीकडे तक्रार. 30-35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातल्याचा दावा.